नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला पहा, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये बघा भारताचा जगामध्ये या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मंगलोर हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, भारतीय प्रमाणक संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय प्रमाणक संस्था आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा बघा करबुडे हा बोगदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे? बघा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा म्हणजे करबुडे हा बोगदा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कोडाई कॅनॉल बघा हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान तामिळनाडू या राज्यामध्ये पर्वतीय स्थान आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, दरकेसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? दरकेसा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गोंदिया या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? बघा, सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा तो केला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 9 पहा, वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, वारली ही आदिवासी जमात बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, ठाणे या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने वारली ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 10 पहा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये? बघा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रॉकी ही पर्वतरांग बघा उत्तर अमेरिका या खंडामध्ये ती पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ज्ञानगंगा हे बघा अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले हे बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1949 या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या बघा स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? बघा, 3 जानेवारी सन 1931 बघा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे। प्रश्न क्रमांक 16 पहा, संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा, संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
बघा 26 नोव्हेंबर या दिवशी बघा संविधान दिवस साजरा तो करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 17 पहा, महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली? बघा महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा महाभियोग ही संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 16 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा, थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? बघा थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन. बघा B1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 पहा, ग्रामपंचायतीचे बघा अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? बघा ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण 79 या ठिकाणी विषय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सन 1992 या वर्षी बघा 73वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? बघा जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? बघा जीवनसत्वांचा शोध बघा सी-फोंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक विद्युतधारा या भौतिक राशीचं एकक पुढीलपैकी बघा विद्युतधारा बघा या भौतिक राशीचं एकक पुढीलपैकी कोणतं आहे? बघा एम्पियर हे विद्युतधारा या बघा यांचे या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी बघा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? बघा 8 या ठिकाणी मूलद्रव्याचा अणुअंक आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, हैदराबाद मुक्तीसंग्रामदिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामदिन कोणत्या दिवशी असतो? 17 सप्टेंबर या दिवशी बघा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा जागतिक वन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा 21 मार्च या दिवशी बघा जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो. बघा प्रश्न क्रमांक 27 पहा, जेव्हा माणूस जागा होतो हे ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला? बघा जेव्हा माणूस जागा होतो बघा हा आत्मकथनपर ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा गोदावरी परुळेकर यांनी लिहिलेला या ठिकाणी ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती पदक विजेता चित्रपट खालीलपैकी कोणता चित्रपट आहे? बघा श्यामची आई बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती पदक या ठिकाणी विजेता चित्रपट आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधले या ठिकाणी पहिले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य देशामधल्या या ठिकाणी पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, कोराडी बघा कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला? कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा कोराडी हा नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1773 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार ब्रिटिश वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला? सन 1773 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर वॉरन हेस्टिंग या ठिकाणी पहिला गव्हर्नर जनरल हा बनला होता. प्रश्न क्रमांक बघा, सन 1857च्या उठावामधील दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. बहादूर शाह जफर यांनी दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालील द ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? ग्रेट रिबेलियन बघा अशोक मेहता यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी? बघा स्वातंत्र्यपूर्व काळामधली पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन
बघा सन 1872 या वर्षी बघा स्वातंत्र्यपूर्व काळामधली पहिली जनगणना ही झाली होती. बघा औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली? बघा औद्योगिक परिषद या नावाची संस्था कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेली संस्था आहे. बघा जलियांवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कैसर हिंद या पदवीचा त्याग केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी किंवा चंपारण्य सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? बघा चंपारण्य हा सत्याग्रह महात्मा गांधी यांनी सन 1917 या वर्षी चंपारण्य सत्याग्रह हा केला होता. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीतांजली. बघा गीतांजली या पुस्तकाचे लेखक पहा. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर गीतांजली या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा म्हैसूर टिपू सुलतान यांना बघा म्हैसूरचा वाघ या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण हे दिलेलं आहे? भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण हे दिलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मूलभूत हक्काला भारतीय राज्यघटनेने संरक्षण हे दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रपती हा खालीलपैकी कशा प्रकारे निवडलेला असतो? बघा भारताचा राष्ट्रपती हा अप्रत्यक्षपणे या ठिकाणी निवडलेला असतो. प्रश्न क्रमांक बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला होता? बघा सन 1972 या वर्षी वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा पारित झाला होता. केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम म्हणजे कलम 343 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते. बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार या ठिकाणी असे म्हटले जाते. सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सार्क संघटनेची स्थापना बघा सन 1985 या वर्षी बघा सार्क या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. बघा महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा राज्यांचे राज्यपाल हे महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात. बघा सर्वांना एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा मुंबई पोलीस भरतीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य बघा या ठिकाणी 10,000 प्रश्नाचं PDF बघा सोबत बघा सन 2024 चे बघा संपूर्ण चालू घडामोडी आणि सर्व IMP PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.